फायनली आज पाऊस आला बघा. नाही नाही म्हणत म्हणत आज पाणी पाणी करून सोडतोय दिसतंय. हाय वारच जास्त आहे पावसापेक्षा. वेलकम टू माय न्यू व्लॉग. आता आहो मी आणि येत आस्था झोपली बघा. आम्ही निघालो होतो पंढरपूरला. आस्था शाळेत त्यांच्या उद्याच्याला दिंडी आहे. मग आता दरवेळेस कसं तिचं काही शाळेत स्कूलमध्ये कार्यक्रम असतो तर मी तिच्यासाठी ड्रेस शिवते नेहमीच पर्कल पोलकं वगैरे असं. पण ह्यावेळेस तुम्ही बघताय एवढी धावपळ होती की कामातून मला जमलंच नाही. म्हणून ह्यांना म्हणले ह्यावेळेस आणूया विकत आपण. आणि आरवचा पण डान्स आहे त्याच्यामुळे त्याला सुद्धा घ्यायचंय. अजून तो आला नाही, त्याची बस येईल आता स्टॉपवरती. मग तिथून आता आम्ही त्याला घेणार आहे मग जाणार आहे आम्ही पंढरपूरला आता. तर चला तुम्ही पाहत राहा आजचा ब्लॉग आपला. थोडंसं पंढरपूरचं दर्शन वारीच्या अगोदर की रे. चला मग. आणि महत्वाचं म्हणजे काल जो मी व्हिडिओ अपलोड केला होता त्याच्यामध्ये तुम्ही दादांना ना तुमच्या दादांना भरभरून प्रेम दिलं. भरपूर साऱ्या कमेंट्स आल्या. खूप छान वाटलं वाचून. यांना पण भारी वाटलं होय की नाही हो? कसं वाटलं तुम्हाला? छान छान वाटलं है ना. मला तर भारी वाटलं. जवळपास मी ट्राय केलंय सगळ्यांच्या कमेंटला रिप्लाय द्यायचा. जर त्यातून जर काही राहिले असतील तर त्यांना पण रिप्लाय मिळून जाईल. तर चला आता आम्ही जातो. आणि हो, आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर पहिल्यांदा पटकन जाऊन सबस्क्राईब करा. पाऊस झालाय ना त्याच्यामुळे बघा आमच्या घरापासल्या रस्त्यावर ना असं पाणी साचतं डबक्याने. काल तर आरव आला होता सायकल वरती. सगळं पूर्ण मागणी युनिफॉर्म सगळं सॅक वगैरे सगळी भरली होती. त्याच्यामुळे आज त्याला काय सकाळी सायकलवर घालवलं नाही. आज तो आजोबांसोबत गेला होता. तसं तर आरवला आम्ही सांगितलं होतं आम्ही स्कूलमध्ये येणार आहे म्हणून. त्यानं खूप वाट पाहिली आणि शेवटी तो बसनं आला कारण आम्हाला जायचंच झालं नाही पावसामुळे. आस्ताची काय झोप होईना. आरवचे कपडे आणले तर आरवने गाडीतच चेंज केले होय. आरव लय भारी वाटतात. आरवची लय शॉपिंग करायची होय पिल्ल. काय काय आणायचंय? कोल्हापुरी चप्पल पण सांगितले ना. तुम्हाला काय घ्यायचंय हो? मला काय नाही बघ. का तुम्ही आम्हाला घेणार आहे? मग काय तुमच्यासाठी आलोय मी आज. चला. पाऊस झालाय त्याच्यामुळे किती छान वाटते बघा. अशा एकदम हिरवळ झाडं पण असं वाटतं एकदम ताजी तवाने टवटवीत दिसायला लागले ते. असं वाटतं पावसाशिवाय मजा नाही बरं का. आम्ही तर लय पावसाची वाट बघितली पण फायनली झाला पाऊस. 2 दिवस झालं होतोय. लय बक्काच वाटत होतं. आत्ता 2 दिवसात गरम व्हायचं कमी झालंय नाही तर भयंकर गरम झालंय. आता आलोय पंढरपूर मध्ये. अजून तर काही एवढी म्हणावशी गर्दी नाही. आहे की इकडे बघा. नाही मी नाही ना. मेन नाही पण आहे गर्दी. म्हणजे आता कसं वारी तर झालं ना 4-5 दिवस राहिले आणि आता दिंडी मला वाटतं शुक्रवारी येईल इथं. म्हणजे पालखी आपली शुक्रवारी येईल इथं. त्याच्यानंतर जास्त गर्दी होईल. पण आता कसं आहे ना नंतर दर्शनाला भेटत नाही. हे बघा इकडं कळत दिसते का तुम्हाला? बरीच तरी पण आहे गर्दी वाढली. म्हणजे परत एकादशीला आल्यानंतर सगळ्यांनाच दर्शन भेटत नाही. म्हणजे नाही का टाइम जास्त लागतो. त्याच्यामुळं काही लोक असतात ती आतापासूनच येऊन दर्शन घेऊन थांबते तिथंच. मग त्याच्यामुळे आता दिसायला लागली गर्दी. हे बघा पावसामुळे जरा थोडंसं हे वाटतं. आणि हा पाऊस चालू झाला म्हणजे आम्हाला छान वाटत होतं आमच्या भागात पाऊस नाही म्हणून. पण आता असं वाटतं की वारी होईपर्यंत पाऊस पडू नये. कारण जी दिंडी येत आहेत जी वारकरी येत आहेत ना असं वाटतं त्यांचं हाल आहे ह्याच्यामध्ये. त्यामुळे असं वाटतं एकादश वगैरे होईपर्यंत ना शक्यतो पाऊस येऊ नये असं वाटतंय मनापासून. हे बघा इकडे वारकरी दिसत आहेत सगळे. आता इथं जवळजवळ 3-4 दुकानं फिरल्यानंतर आरवला मग कुर्ता वगैरे भेटला इथं. तर साईज आम्ही चेक करत होतो इथं घालून बघत होतो. पण इथं आस्तासाठी काही ड्रेस नव्हता. आता आस्तासाठी किती फिरावं लागणार आहे काय माहिती अजून.
का? चला खाली बघू. चल पिंटू. चल. चल, चल. आहे का टाकता बघूया. फुलकं नाहीये का? आणि ते दाखवा. इथं खूप अशा यांच्याकडे आलो होतो, पण इथं पण काय आस्थाच्या साईजचे ड्रेस नव्हते. एवढं जवळजवळ 2 तास झाले आम्ही आस्थासाठी ड्रेस शोधतोय. मला परत असं वाटलं घेतलीस ती साडी आणि शिवला असता बरं झालं असतं. आहे का हो? हा त्या तिथं कोपऱ्यावर जाऊन बघूया का? हा हा चला चला. हे चला आरो सावकाश पिल्लू. एवढी गर्दी ना अंधार पडलाय. चला चालत चालत आता इकडे छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकात आलोय. हो चला 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 चला. ठेवा. हा किती लांब गेले. आरव आणि मी आहे इथं सोबत. आस्ताचा ड्रेस आठवणीतच राहणार आहे आज. इथं पण खूप छान छान ड्रेस होते, पण आस्ताची साईज नव्हती. 4 वर्षापर्यंतच होते, त्याच्यामुळे इथं पण खूप आशेनं आलो होतो, पण परत इथं अजून आमची निराशा झाली. गाडी पार्किंगला जागा नव्हती, त्याच्यामुळे खूप लांब गाडी लावून आम्ही एवढं चाललोय ना की काय विचारूच नका. आणि गर्दी वरचेवर इतकी वाढत होती. आता फायनली इथे एका शॉपमध्ये आलोय. आता इथं बघूया म्हटलं. दिसताना तर दिसत होते बाहेर. असं आशा होती की आस्ताच्या साईजचं इथं भेटेल ड्रेस म्हणून. हे बघा इथं हे बघूनच मला वाटलं भेटेल म्हणून. तर म्हटलं चला आता बघूया आतमध्ये. भेटेल इथं. आरो नाही उलट मला वाटतं मोठीच घ्यावी. नाही ठीक आहे. कसं छान दिसणार. सगळे डार्कच कलर आहेत. जवळ 2-2.5 तासानंतर ना आम्हाला इथं आस्ताच्या साईजचा ड्रेस भेटला. आणि आता इथं आमचं कलरमध्ये चालू होतं कोणता घेऊ म्हणून. फिरल्यानंतर आस्ता ड्रेस भेटलाय आस्ताचा. आरोग्य झालं लगेच. आता लक्षातून राहणार आहे आस्ताची वारी. चल इथून चाललो होतो. अरे आता इकडं कुठं शिखर मंदिराचं दाखवू आपण त्यांना. ते बघ या दर्शन शिखराचं. एक एक हा घ्या. कोणती पण पिवळी घ्या. पिवळी हा 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 तशी तशी. तर आरोसाठी एक माळ घेतली आणि त्याच्यानंतर आम्ही निघालो. आणि इथं ना भरपूर अशा आपल्या सबस्क्रायबर ताई भेटल्या मला इथं. आतून घेतलं. आतून चला रामकृष्ण हरी. आमच्यातर्फे गजरा. थँक्यू.
आणि ह्या सगळ्या जणींना माझ्या पाठीमागे चालत आलं होतं. मी पुढं फास्ट चालत होते, मी काही लक्षच दिलं नव्हतं. एवढं छान वाटलं सगळ्यांना भेटून आणि त्या भेटण्यासाठी एवढा लांब चालत आले होते माझ्या पाठीमागे. आणि मला त्यांनी जाता जाता गजरा दिला, तर तो मी पटकन केसामध्ये माळला. आणि इथं 6 वाजताला ना कोल्हापुरी घ्यायची होती म्हणून इथं थांबलो होतो. पण त्यांना सगळ्या ताईंना भेटून ना मला खूप छान वाटलं. ते खूप लांबून आले होते. आणि हो, रांगेत जर उभारून तुम्हाला दर्शन घ्यायचं असेल तर आत्ता 9 तास लागत आहेत बरं का. आस्था पोच देते. चला 8:30 वाजता आले. किती छान लाइटिंग केली हा. चला आता आम्ही निघायला लागलो घरी जायला. आईस्क्रीम घेतले, खायला लागलो सगळेजण. का कुठल्या मॅमला? प्रांजली मॅमला दिसतंय बोलते. होय का? आईस्क्रीम खाल्ला असता असता म्हणून ओरड देतो. कळू दे की बघ. चला मग कसा वाटला तुम्हाला आजचा व्लॉग नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला नक्की फॉलो करा. चला मग भेटू परत छानशा व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.